विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग विषय मराठी इयत्ता 12वी शास्त्र। मी हाडबे PG विंचू चावला संत एकनाथ यांच्या भारुडाचा भाग क्रमांक 3 मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण या भारुडाचा 2 कडव्याचा अभ्यास केलेला आहे। या भागामध्ये विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला। विद्यार्थ्यांनो, विंचू आणि वृश्चिक या ठिकाणी काम आणि क्रोध रूपी असणारा जो विंचू आहे, या विंचवावर आध्यात्मिक रूपक योजलेला आहे की मनुष्याच्या अंगी 6 विकार आहेत। हे आपण यापूर्वीच्या तासिकेला अभ्यासलेला आहे। काम म्हणजे वासना, भोग लालसा किंवा कामेच्छा हे मनुष्यातील सर्वात महत्त्वाचा दुर्गुण आहे। तर दुसरा दुर्गुण क्रोध। क्रोध म्हणजे चीड, संताप, राग। माणसाच्या अंगी काम आणि क्रोध हे 2 विकार जर जडले तर सर्वसामान्य व्यक्ती असेल, राजा असेल किंवा तपस्वी, संन्यासी, ऋषी मुनी असेल, यांचा या 2 विकारामुळे नायनाट होतो नव्हे तर अधःपतनाला जाऊन पोहोचतात। कारण हे 2 विकार माणसाला पूर्ण जखडून टाकतात, नव्हे तर मानवाच्या अंगी जे पंचप्राण आहेत, ते पंचप्राण व्याकुळ करण्याचं काम हे काम आणि क्रोध रूपी असणारा जो विंचू आहे, या विंचवाचा डंक मानवी शरीरामध्ये किंवा मानवी शरीराला जर मारला तर ज्या पद्धतीनं विंचू चावल्यावर माणूस थैथया नाचतो, त्याप्रमाणे हे काम आणि क्रोध रूपी असणारा विंचू मानवाला दंश केल्याच्या नंतर मनुष्य पूर्ण नष्ट होत असतो। कारण अनिर्बंध असणारी इच्छा जी आहे आणि क्रोध यामुळे मानवाचं संपूर्ण जीवन जे आहे हे दूषित होते। काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो। विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होत असतात। तसेच काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते। म्हणून या 2 दुर्गुणांचा संत एकनाथ महाराजांनी फार बारकाईने विचार करून त्यावरती विवेचन केलेलं आहे। यानंतर आज आपण आजच्या भागामध्ये पुढे पाहणार आहोत। कवी संत एकनाथ महाराज म्हणतायत, मनुष्य इंगळी अति दारुण, मनुष्य इंगळी अति दारुण,
मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. विद्यार्थ्यांनो, मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे माणसातील विकाररूपी असणारी इंगळी अतिशय दारुण म्हणजे भयंकर असते. आता माणसातील विकाररूपी इंगळी म्हणजे काय? तर मनुष्याच्या ठायी जे विकार आहेत, या 6 विकारापैकी महत्त्वाचे 2 विकार म्हणजेच माणसाला संपवण्याचं महत्त्वाचं काम जर कोण विकार करत असेल तर ते म्हणजे काम आणि क्रोध, हे 2 विकार होय. आणि या 2 विकाराचा मनुष्याला जर दंश या विंचवानं मारला तर कवी म्हणतो आहे की या मनुष्यरूपी असणारी जी इंगळी आहे ही अतिशय दारुण आहे, भयंकर आहे. कारण कामक्रोधाच्या विंचवाने दंश केला की आपला मृत्यू होऊ शकतो. पण काम आणि क्रोध या विंचवापेक्षाही अतिशय जहाल असणारी किंवा त्यापेक्षा अधिक विषारी असणारी इंगळी असते. इंगळी म्हणजे मोठा विंचू होय. आणि ही इंगळी मानवाला चावल्याच्या नंतर मानवाच्या शरीरात आग लागल्यासारखं वाटायला लागतं. परंतु ही भारुडातील इंगळी सुद्धा एक रूपक आहे बरं का. एकनाथ महाराज म्हणतात की मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. कारण कामक्रोधाचा विंचू तर विषारी आहेच आहे, पण त्यापेक्षा घातक म्हणजे मनुष्य इंगळी आहे. विद्यार्थ्यांनो, मनुष्याला इंगळी म्हणण्यामागचे कारण काय? अति दारुण म्हणजे महाभयंकर. मग हा 10 पेटवणारा मनुष्य मग कोणते कार्य करतो? तर मनुष्य स्वार्थाच्या पलीकडे कधीच विचार करत नाही. असा मनुष्य जो कोणी असेल तो इंगळीसारखा असतो असे आपण समजावे. नव्हे, समाजात राहणारा अशा असंख्य असणाऱ्या माणसाने स्वतःच विचार करणं म्हणजे मनुष्याची इंगळी होणं होय. कारण हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य या ठिकाणी काम आणि क्रोध रूपी हे विंचू चावल्यामुळं त्याची अवस्था अशी होते आहे. मज नांगा मारिला तिने म्हणजेच मनुष्यरूपी असणारी इंगळी जी आहे, नांगा म्हणजे दंश करणे होय. आणि हा दंश केल्याच्या नंतर मानवी शरीरामध्ये सर्वांगामध्ये वेदना म्हणजेच त्या विषाची असणारी कळ, वेदना म्हणजे कळ, ही माणसाच्या संपूर्ण शरीरामध्ये लागून राहिलेली असते. आणि म्हणून या ठिकाणी कवी आपल्याला सांगतो आहे की हा जो मनुष्य आहे, या मनुष्यामध्ये जे दुर्गुण वसलेले आहेत ते माणसाची संगत करणं किंवा अशा माणसाची संगत करणं म्हणजेच अक्षरशः इंगळीचा दंश घेणे होय. कारण दुर्जनाची संगत ही दंशा इतकी झाल असू शकते, धाक असू शकते.
म्हणून तुम्ही दुर्जनाच्या संगतीत जर राहिलात, जरी तुम्ही सज्जन असलात आणि जर दुर्जनाबरोबर राहिलात, तर तुम्ही हे सुद्धा दुर्जनच म्हणून ओळखला जातो. म्हणून मराठीत म्हण आहे, ढवळ्या शेजारी पोळा बांधला, रंग नाही पण गुण लागला. म्हणून अशा संगतीने मनुष्य किंवा समाज त्या अशा माणसाकडे वाईट नजरेनं पाहत असतो. आणि म्हणूनच कवी म्हणतो आहे की समाजात राहणाऱ्या या माणसाने स्वतःचं विचार करणं हे सोडून दिलं पाहिजे. कारण असा स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वतः इंगळी म्हणून त्या व्यक्तीकडं संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. अहंकार जो मनुष्य आहे, जो दुर्गुणी मनुष्य आहे, जो वाईट मनुष्य आहे, अशा व्यक्तीच्या अंगी अहंकार असतो, मीपणा असतो. परंतु स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतायत, अहंकार हा डोळ्यात गेलेल्या धुळीप्रमाणे आहे. धूळ स्वच्छ केल्याशिवाय तुम्ही काहीच स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणून अहंकार सोडा आणि त्याच उघड्या डोळ्याने जगाकडे पहा. हा जो मोलाचा संदेश आहे, हा संदेश स्वामी विवेकानंद आपल्याला देऊन गेलेले आहेत. नव्हे तर जीवनात कोणतीही गोष्ट असो, जर गरजेपेक्षा जास्त मिळवली तर ती गोष्ट विष बनते. मग ती ताकद असो की मानवाच्या अंगी असलेला गर्व असो किंवा माणसाला लालसेची लागलेली भूक असो, ती भूक ही विष बनवण्याचं काम करते आहे. म्हणून असा जो कोणी समाजामध्ये मनुष्य आहे अहंकारी, हा अहंकार म्हणजेच त्या व्यक्तीच्या अंगी असलेला मीपणा होय, दुर्गुण होय. म्हणून अशा व्यक्तीनं अहंकार आपल्या शरीररूपी जमिनीतून अशा अहंकाराचं जी मूळ आहे, हे मुळासकट उपटून फेकून दिलं पाहिजे. गर्व, मीपणा, दुराभिमानी नव्हे तर मीच श्रेष्ठ आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, अशी भावना विद्यार्थ्यांनो अशा दुर्गुण व्यक्तीच्या नव्हे तर दुर्जन व्यक्तीच्या अंगी वाढायला लागली ना की मग आपली प्रगती खुंटते. त्यामुळे स्वार्थ, इंगळी कधीही चांगली नाही. जो स्वतःपुरता बघतो ना, स्वार्थी वागतो ना, तो हा व्यक्ती त्या इंगळी समान असतो. म्हणून संत एकनाथ महाराज पुढे म्हणतायत की असे जे दुर्जन आहेत नव्हे तर मनुष्यरूपी जी इंगळी आहे, अशा विंचवाला उतारा, ह्या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. विद्यार्थ्यांनो, या पंक्तीमध्ये संत एकनाथ महाराज सांगतायत, झरझरा म्हणजे लगेच, लवकरात लवकर. मग ही मनुष्यरूपी असणारी जी इंगळी आहे किंवा हे जी दुर्गुण आहेत, हे दुर्गुण कशाने उतरेल, कशाने विष उतरेल? विंचू इंगळी चावल्यावर खरं तर दवाखान्यामध्ये औषध उपचार सुद्धा आहेत, परंतु संत एकनाथ महाराजांच्या भारुडातील विंचू किंवा इंगळी हे रूपकात्मक किंवा प्रतिकात्मक आहे. म्हणून
आपल्या शरीरात असलेले वारंवार देहापासून दूर दूर नेणारे जे षडविकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि लोभ, हे रूपकात्मक विंचू चावले की माणसामध्ये स्वैराचाराचं किंवा स्वैराचारानं डोकं वर काढलंच समजायचं. त्याचप्रमाणे मानवांमध्ये 3 गुणाप्रमाणेच आपल्याकडून ज्या पद्धतीनं हे गुण अंगी वाढीस लागतात त्याचप्रमाणे मनुष्य वर्तन करायला लागतो. म्हणून त्या गुणाचा प्रभाव जसा असेल तशी माणसाची वृत्ती, माणसाचं वागणं हे त्या दुर्गुणावरती, त्या गुणांवरती विसंबून असतं. एखादी व्यक्ती सत्वगुणी असते म्हणजे सत्यनिष्ठ, ज्ञानी, परोपकारी, दानी, दानशूरपरा नव्हे तर इतरांना सतत काहीतरी देण्याची वृत्ती अशी जी व्यक्ती असते ती अशी व्यक्ती सत्वगुणी असते. आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की सत्वगुण, कारण का माणसाच्या अंगी 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे रजोगुण, तमोगुण ही ज्या पद्धतीनं माणसांच्या अंगी असतात त्या पद्धतीनं मनुष्य वर्तन करायला लागतो. रजोगुणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची सक्ती असते, स्वामित्व गाजवणारी, धनाची आवड असणारी, लोभ, शृंगार यात रस घेणारी, विलासी तरीही लढणारी अशी व्यक्ती नेहमी रजोगुणी असते, नेहमी रजोगुणी असते. आणि तमोगुणी म्हणजे काय तर तम म्हणजे अंधार, परंतु या ठिकाणी तम या शब्दाचा अर्थ अंधार न घेता तो दुर्गुण घ्यायचा आहे. म्हणजेच अज्ञानी, आळसी, सुस्ती, कपट, हिंस्र, मत्सरी वृत्ती ही ज्या व्यक्तीच्या ठिकाणी हे लक्षण दिसतात अशी व्यक्ती तमोगुणांनी युक्त असते. कारण हा तमो गुण जे आहे, तम अंधार जो आहे, हा अज्ञानाचा अंधार. एकनाथ महाराज म्हणतायत की विंचू इंगळी चावल्यावर हा तमोगुण जास्त वाढीस लागतो आणि हा बाजूला करायला हवा आहे. आणि हा तमोगुण बाजूला केला तरच आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे आपल्याला वाटचाल करता येईल. नव्हे तर अविद्याकडून विद्याकडे, प्रकाशाच्या वाटेकडे आपल्याला जाता येईल. आणि एकदा या प्रकाशाच्या वाटेकडे आपण गेलात की मग त्या वाटेवर चालू लागलात की माणसातील प्रवृत्तीचं विष उतरून आपोआप जातं आणि मनुष्य सत्यनिष्ठ, सत्वगुणी होतो. हा माणसाचा सत्यनिष्ठपणा स्वभाव वाढीस लागतो. तर सद्वर्तन, सत्यनिष्ठता, सदसद विवेक बुद्धीचा आपोआप विकास होतो आणि अज्ञानाचा अंधकार पूर्णपणे दूर होतो. म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात, आपण या 6 विकारांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. तर आपण जर या षडविकारापासून लांब राहिलो तर
कोणतंही विष नव्हे तर कोणताही विषारी प्राणी माणसाला दंश करू शकणार नाही, आणि जरी दंश केला तर त्या विषाचं माणसाला विष बाधू शकणार नाही किंवा चढू शकणार नाही. म्हणून संत एकनाथ महाराज या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती देत आहेत. काय म्हणतायत की ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो की हे दुर्गुण जे आहेत, काम आणि क्रोध नव्हे तर मनुष्य इंगळी जे आहे, हे तमोगुणी असणारे माणसं, जर या तमोगुणी माणसाच्या अंगातलं हा जर दुर्गुण आपल्याला बाहेर काढायचा असेल तर हा दुर्गुण कशाने बाहेर काढता येतो, तर संत एकनाथ महाराज म्हणतायत की सत्व गुण लावा अंगारा. या ठिकाणी त्यावर एकमेव उपाय म्हणजे काम क्रोधाने जर असे जे कोणी बाधित झाले असतील त्या लोकांनी सद्गुणाचा आश्रय घ्यावा. सद्गुण म्हणजे काय, तर समाजामध्ये जे चांगले माणसं आहेत, जे सद्वर्तनीय आहेत, जे प्रामाणिक आहेत, अशा सद्गुणाचा आपण अंगारा लावला पाहिजे. आणि जेव्हा हा सद्गुणाचा आपण अंगीकार करा नव्हे तर अंगीकार केलात तर दुर्गुण जाऊन सद्गुणाचा विकास होईल आणि सर्वसामान्य माणसाला समाधान लाभेल, असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सद्गुणाचा जेव्हा अंगारा आपण लावूया, कारण हा अंगारा जो आहे, हा अंगारा काही साधा नाही आहे, तो अंगारा आहे सद्गुणांचा. सत्वगुणांचा जेव्हा मनुष्य आश्रय घेतो तेव्हा माणसातील असणारी जी विंचू किंवा इंगळी किंवा काम क्रोध रूपी असणारे ही जी इंगळी आहे, त्या इंगळीचं विष ही उतरे झरझरा. झरझरा म्हणजे लवकर लवकर, अगदी ताबडतोब अंगातलं विष उतरून जातं आणि असा दुर्जन असणारा व्यक्ती सज्जन बनू शकतो. म्हणून सद लोकांची संगत धरली पाहिजे. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो. अशा पद्धतीनं आपल्याला अनेक संत विचार आपल्याला माहिती आहेत. पुढे संत एकनाथ महाराज म्हणतायत, सत्व उतारा देऊन, सत्व उतारा देऊन, अवघा सारिला तमो गुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. विद्यार्थ्यांनो, छायाचित्रामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं जे चित्र आहे, हे पहिलं चित्र आहे सद्वर्तनीय सात्विक विचाराचा व्यक्ती. आणि असं सात्विक विचार अंगी निर्माण कोठून होतात, तर तुमचा जो आहार आहे, तुम्ही आहार नेमका कोणता घेता त्यावरती सत्गुण किंवा गुण अवलंबून असतात. म्हणून जे सात्विक लोक असतात, जे सद्वर्तनीय असतात, जे प्रामाणिक लोक असतात, असे लोकांचं आहार भोजन ही शुद्ध शाकाहारी असतं. म्हणून आपण सात्विक व्यक्तीच्या फोटोखालीच त्याचं आहार दिलेला आहे की जेणेकरून आपल्याला दोन्हीचा संबंध हा ताबडतोब लावता यावा, यासाठी केलेला अट्टहास आहे. तर राजस व्यक्ती, या व्यक्तीचा जी भोजन आहे ते भोजन आपण 2 नंबरच्या चित्रामध्ये पाहतोय. ही राजसिक असणारी जी व्यक्ती आहे
ही राजसिक व्यक्तीचा आहार पूर्ण मांसाहारी असतो. अंडी खाणं, चायनीज खाणं, बर्गर खाणं, त्याबरोबरच चहा पिणं म्हणजेच फूड खाणं एकंदरीत. आणि अशा व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या आहारावरती अवलंबून असतो. नव्हे तर तामसिक व्यक्ती जे आहे, ह्या तामसिक व्यक्तीचं पूर्ण जेवण हे मांसाहारी जेवण असतं. आपण 2 नंबरच्या चित्रामध्ये पाहतोय. म्हणून कवी एकनाथ महाराज सांगतायत की असे जे दुर्गुण आहेत, हे जर दुर्गुण आपल्या शरीरातले घालवायचे असतील तर सत्व उतारा देऊन. सत्व उतारा देऊन म्हणजे तर सत्व गुणांचा आश्रय आपण घेतला पाहिजे. सत्व गुणांचा आश्रय घेणे म्हणजे काय? तर माणसाने नेहमी स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार केला गेला पाहिजे. स्वतःचं ज्या पद्धतीनं चांगलं व्हावं अशी मनोमन धारणा असते, त्याचप्रमाणे दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी धारणा असणे म्हणजेच परोपकारी वृत्ती होय, म्हणजेच परमार्थ होय. आणि असं जो कोणी समजतो त्या व्यक्तीला सद्वर्तनीय व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. जर एखादी सद्वर्तनीय व्यक्ती असूनही जर एखाद्या व्यक्तीला या षड्विकाराचा त्रास होत असेल तर मनुष्याला या 6 विकारापासून सतत काहीतरी माणसाला मोह होतोच होतो. कारण माणसाचा स्वभाव असा आहे की मनुष्य मोहाकडे, कुठल्या ना कुठल्या मोहाकडे आपोआप ओढला जातो. आणि जेव्हा ओढला गेला की व्यापारी मनुष्य होत राहतो. आणि जेव्हा मनुष्य व्यापारी होतो तेव्हा मग हे षड्विकार त्याच्या पाठोपाठ आपोआप येत असतात. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, थोडीशी किंचित फुनफुन जरी राहिली की या अंधारातून नीट वळणावर कोण आणू शकेल? या अंधकारातून, या षड्विकारातून कोण आणू शकेल योग्य वळणावर, योग्य वाटेवरती? तर संत एकनाथ महाराज म्हणतायत, शांत केली जनार्दने. विद्यार्थ्यांनो, आपण दुसऱ्या प्रतिमेमध्ये पाहतोय की माणसाच्या अंगी 3 गुण असतात, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. हे मानवाचे अंगी असलेले जे 3 गुण आहेत, या 3 गुणाला प्राकृतिक गुण म्हटलं जातं. आणि या 3 गुणांचा जेव्हा आपण पूर्ण आपल्या शरीरातले गुण घालू तेव्हा माणसाची अवस्था ही गुणातीत अवस्था होत असते. त्यालाच तुरीय अवस्था असं म्हटलं जातं. खालच्या छायाचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 3 सूक्ष्म मूलभूत असणारे तत्व म्हणजेच त्रिगुण. पहिल्या रेषेमध्ये आहे सत्व. हे सत्व पुढे दिलेलं आहे पवित्रता तथा ज्ञान. रज दिलेला आहे रजोगुण, क्रिया तथा इच्छाय म्हणजेच वासना. आणि तम म्हणजे अज्ञानता तथा निष्क्रियता. की असे गुण ज्या ज्या ठिकाणी व्यक्तीच्या ठायी असतात त्या गुणांवरून मनुष्य हे ओळखला जाऊ शकतो. नव्हे तर यांच्या ठायी कोणता गुणधर्म असेल हे सहज माणसाला ओळखता येतं. आणि म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतायत, हे सर्व दुर्गुण जर घालायचे असतील तर हे कोण घालू शकेल? आपल्याला अंधाररूपी वाटेतून जर प्रकाशाच्या वाटेकडे जर योग्य वळणावर आणायचं असेल तर हे कोण आणू शकेल? तर आई वडील. या आईवडिलांचे असणारे संस्कार, आशीर्वाद, गुरु, सद्गुरूंचा यांचा सहवास
हे तुम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात आणि मग मात्र तुम्ही सत्वगुणी व्हाल. हा जो विंचू आहे, इंगळी समजून घेतली पाहिजे. या रूपकात्मक विंचू इंगळीपासून माणसाने सदैव दूर लांब राहिली पाहिजे, असे संत एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतायत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी छायाचित्रामध्ये दाखवतोय की या संपूर्ण षडविकारातून जर आपल्याला कोण बाजूला करू शकेल, योग्य मार्ग कोण दाखवू शकेल, तर ते म्हणजे आपले गुरु होय. म्हणून संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी मी पहिल्या छायाचित्रामध्ये दाखवतोय. संत एकनाथ महाराजासारखे संपूर्ण असणारे संत हे योग्य मार्गावर आणण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच मार्गदर्शन करू शकतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतायत की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. सांडू संतांचे मार्ग, अडराणी भरले जग, उच्चिष्टांचा भाग, शेष उरले ते शिव. विद्यार्थ्यांनो, शेष उरले ते शिव म्हणजे तुम्ही पत्रावळीवरती जेवण केलेलं आहे आणि यथेच्छ जेवण करून जेव्हा पत्रावळीवर उठून जाता आणि पत्रावळीवरती जे उष्ट आहे, शेष म्हणजे शिल्लक राहिलेलं, उरलेलं, खरकट आपण म्हणूया आपल्या भाषेमध्ये, ते खरकट खाऊन आम्ही जीवन जगू. पण बुडत हे जन, न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि कळवळा येतो म्हणूनच आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. म्हणून हा सत्याचा मार्ग सांगण्यासाठी आम्ही तुमचं उष्ट खाऊन जगू, पण तुम्हाला आम्ही आमच्या डोळ्या देखत मरू देणार नाही, असं संत निश्चितच मुलांनो अज्ञानी असणाऱ्या माणसाला, असे दुर्जन असणाऱ्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणण्याचं काम हे करू शकतात. त्यानंतर आपले जे माता पिता आहेत, जन्म देणारे जे आईवडील आहेत, त्यांचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार हे निश्चितच आपल्याला अशा वाईट संगतीतून, वाईट गुणातून हे मुक्त करण्याचं काम निश्चितच करत असतात. म्हणून एवढंच नव्हे तर समाजातले जे काही समाज सुधारक आहेत, मग ते डॉक्टर आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, गाडगे महाराज असतील, आंबेडकर असतील, बाबा आमटे असतील, महात्मा फुले असेल, अशा अनेकविध समाज सुधारकांनी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. त्यासाठी उभं आयुष्य त्यांनी झिजवलेलं आहे, खास्ता खाल्लेले आहेत, हे आम्हाला इतिहास माहिती आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचं जे भारूड आहे ते या ठिकाणी हे संपूर्ण समाप्त होतं आहे, इथं संपलेला आहे भाग. या भारुडातून संत एकनाथ महाराजांनी काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत की भारुडामध्ये वापरली गेलेली जी भाषा आहे ही भाषा लोकभाषा म्हणून संबोधली जाते. कारण आपण पहिल्याच दशकेमध्ये पाहिले की भारूड हे लोकसाहित्याचा एक प्रकार आहे. नवे तर लोकसाहित्यामध्ये या काव्य प्रकाराचा समावेश केलेला आहे. म्हणून या लोकसाहित्य जेव्हा आपण हा शब्द उच्चारतो तेव्हा लोकांची भाषा त्यात येते आहे, म्हणून लोकभाषा ही होय. अतिशय मार्मिक आणि चटकदार बोलीभाषा असते. सहज सोपी अशी भाषाशैली वापरली आहे. कारण का समाजातला जो अज्ञानरूपी असणारा समाज जो आहे, अडाणी समाज जो आहे, या समाजाला आपण नेमकं काय सांगतोय तो शब्द त्याला समजला पाहिजे, शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. म्हणून संत एकनाथ महाराजांनी अगदी सहज सोपी अशी त्यांनी भाषाशैली वापरलेली आहे. विषयांची निवड जेव्हा आपल्याला करायची आहे, भारुडासाठी जो विषय निवडायचा आहे तो विषय मात्र त्यांनी अवतीभोवतीच्या लोकांनाच
डोळ्यासमोर ठेवलं आणि तेच केंद्रित करून त्यांनी भारुडांचे विषय बनवले. मग त्यात जोगी असेल, फकीर असेल, डोंबारी, गारुडी, आंधळा, पांगळा, पिंगळा असेल, जोगी, पाटील, कुलकर्णी, पशुपक्षी, प्राणी, देवदेवता किंवा वासुदेवासारखे वासुदेव आला हो वासुदेव आला असे विषय असतील. अशा अनेकविध आपल्या सभोवती असणारे जे विषय आहेत तेच विषय अगदी म्हणजे कोणाचंही लक्ष जाऊ शकणार नाही अशा विषयांना संत एकनाथ महाराजांनी प्रकाशात आणण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर नगण्य समाज मानला गेलेला हा मुख्य भारुडाचा विषय होता. भारुडाची त्यांच्या रचनेमध्ये संवादात्मकता आहे. नव्हे तर शेवटचं वैशिष्ट्य आहे शब्दांची द्व्युक्ती आहे. मध्येच इंग्रजी शब्दांचा वापर आहे. तर त्यांची रचना ही अल्पाक्षरी म्हणून ओळखली जाते. आणि जरी रचना अल्पाक्षरी असली तरी नेमकं आपल्याला त्यात काय सांगायचं आहे हा नेमकेपणा एकनाथ महाराजांच्या भारुडामध्ये साहित्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतोय. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 7 विंचू चावला हे जी भारुड संत एकनाथांचं आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. संबंध एकूण 3 भागामध्ये याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. हे निश्चितच तुम्हाला समजलेलं असावं असा मला विश्वास वाटतो. इथून पुढे आपण पुढील भाग लवकरात लवकर घेऊन येऊया. मी इथेच थांबतो. धन्यवाद.